नमस्कार मित्रांनो वेब झोन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज या व्हिडिओमध्ये आपण आयुष्यमान कार्ड कसे बनवायचे याबद्दल माहिती घेणार आहोत। आतापर्यंत ज्यांनी आयुष्यमान कार्ड बनवलेलं नाही आहे आणि त्यांचे नावही नाही आहे तर त्यांचे नाव कसे शोधायचे आणि आयुष्यमान कार्ड कसे बनवायचा याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअरला जाणं आहे। प्ले स्टोअरला गेल्यानंतर आयुष्यमान ॲप असं टाईप करून सर्च करणं आहे। सर्वप्रथम एक ॲप येणार त्याच्यामध्ये आयुष्यमान ॲप ही सर्च करून इन्स्टॉल करून घेणे तुम्हाला। मी ऑलरेडी सर्च करून इन्स्टॉल केलेले त्याच्यामुळे इथे डायरेक्ट ओपनचा ऑप्शन येतोय। ओपन करून आयुष्यमान ॲप घेतल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस होईल। तुम्हाला लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे। लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर समोर परत असा इंटरफेस होईल। त्याच्यानंतर तुम्हाला बेनिफिशियरी याच्यावर क्लिक करून हा कॅप्चा भरायचा आहे। हा कॅप्चा भरल्यानंतर इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्याच्यानंतर इथं मोबाईल नंबर टाकल्यानंतर व्हेरीफाय याच्यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला। व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल। तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर परत एक कॅप्चा तुम्हाला भरायचा आहे। हा भरल्यानंतर तुम्हाला लॉग इनवर क्लिक करायचं आहे। लॉग इनला प्रोसेस घेत आहे। त्यानंतर तुम्हाला समोर असा इंटरफेस होईल। लॉग इन केल्यानंतर समोर तुम्हाला बेनिफिशियरी सर्चचा इंटरफेस ओपन होईल। तिथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे स्कीममध्ये तुम्हाला PMJAY सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर स्टेटमध्ये तुमचा जो पण स्टेट असेल जसं की महाराष्ट्र स्टेट। त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला सब स्कीम सिलेक्ट करायची, त्याला PMJAY हे सिलेक्ट करायचं आहे। तुम्ही 3 प्रकार सर्च करू शकता, फॅमिली ID, आधार नंबर आणि PMJAY। तुम्ही आधार नंबर सिलेक्ट करा, त्याच्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करा, त्याच्यानंतर तुम्ही इथं तुमचा आधार नंबर टाईप करा। नंबर टाईप केल्यानंतर परत एक तुम्हाला कॅप्चा इथं भरायचा आहे। कॅप्चा भरल्यानंतर सर्च ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। आता बघा समोर जेवढे पण तुमच्या रेशन कार्डमध्ये नाव आहे सगळे नाव इथं आलेले आहे। आता तुम्हाला जर आयुष्यमान कार्ड बनवायचे त्या व्यक्तीच्या प्रोफाईलवर क्लिक करावं लागेल तुम्हाला। आता इथं सगळे अप्रूव्ह दिसते, म्हणजे सगळे आयुष्यमान कार्ड झालेले आहे। तर इथं याच्यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला। नवीन जर समजा बनवायचं, समजा एखादा नवीन करायचं त्या ऑप्शनवर क्लिक करायचं तुम्हाला। तर तो विचारायला आधार OTP घ्यायचा आहे। जर फिंगरप्रिंट तर तुम्ही आधार OTP घेऊन परत तुम्हाला एकदा व्हेरीफाय करायचं आहे। तुम्हाला एक OTP येईल, व बेनिफिशियरीचा पण एक OTP येईल, एक आधार OTP आणि एक मोबाईल OTP। हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे कारण आपण पूर्ण प्रोसेस याच्यामध्ये दाखवणार आहे। बघा OTP टाकल्याबरोबर तुम्हाला पुढचे ऑप्शन ओपन होतील। परत तुम्हाला आधार OTP घ्यायचा आहे व व्हेरीफाय करायचं। तर माझा इथं सध्या आधार इज ऑलरेडी यूज टू जनरेट कार्ड, म्हणजे मी ऑलरेडी याचं व्हेरीफाय केलेलं असल्यामुळं आपण डबल करू शकत नाही। तर अशा प्रकारे तुम्ही
आयुष्यमान कार्ड बनवू शकता घरच्या घरी व त्याची प्रिंट तुम्ही कुठेही जाऊन काढू शकता. जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करा, आम्ही तुम्हाला आयुष्यमान कार्ड बनवून देऊ. अशाच व्हिडिओच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.